नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना। तर आज आहे संकष्टी चतुर्थी। संकष्टी चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आणि देवपूजा वगैरे तर मी केलेली, ती पण तुम्हाला दाखवते मस्त। ते तर माझं रोजचंच असतं, पण आज स्पेशल चतुर्थी आहे, त्याच्यामुळं मग चतुर्थीचीसुद्धा देवपूजा, थोडंसं फराळ, त्याच्यानंतर घरात पण एक छान छान रेसिपी बनवली, ती पण तुमच्यासोबत शेअर करते। तर चला मग पूर्ण व्हिडिओ पहा। आणि व्हिडिओला मी आता सुरुवात केलेली आहे। तर बाहेर भरपूर पाऊस पडतोय, म्हणलं चला मस्त आज एक छानपैकी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। पण काय बनवली ते तुम्ही आता व्हिडिओमध्ये पहा। चला मग परत आता भेटूया चालू व्हिडिओमध्ये। आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ते करून घ्या आणि लाईकसुद्धा करत जात जा। तर व्हिडिओ पण पूर्ण पाहत जा। चला आता व्हिडिओला सुरुवात केली, तुमच्यासोबत पूर्ण व्हिडिओ शेअर करते। तर आता घरातली सगळी साफसफाई वगैरे आवरून घेतली, झाडांना पण पाणी वगैरे घालायची आता काही गरज नाही, कारण भरपूर पाऊस पडतोय, त्याच्यामुळं ऑटोमॅटिक पाणी वगैरे जाते झाडांनासुद्धा। मस्त अशी फुलं निघाली सकाळी सकाळी छान सदाफुलीला, ती पण मी तोडून आणली। आणि रोजच एवढे फुलं निघतात, तर खूप छान फुलं येतात। तिथं बाहेरच कुंडीमध्ये लावलेली आहे। मग काय थोडेफार घरात जरी फुलं वगैरे नसले आणलेले, तर आपले देवाला वाहण्यापुरते तर निघतात, बस झाले तेवढेच। तर आज चतुर्थी असल्यामुळं मस्त देवपूजा वगैरे माझी करायची चालू आहे। तर आज संकष्टी चतुर्थी आहे आणि उपवास पण आहे वैष्णवीचा, मी काय पकडत नाही, त्याच्यामुळं तिची एकटीची संकष्टी असते। तर मग काय ती उपवास धरायला आणि मी पूजा करायला, असं आमचं चालू असतं। तर आता इथं मस्त विठ्ठल रुक्माईची मूर्ती, गाईची मूर्ती, बोबाबाचा फोटो, हे सगळे पुसून वगैरे आधी घ्यायला लागतात। त्याच्यानंतर गंध वगैरे लावायचा आणि मस्त इथं फुलं वाहून घ्यायचे। दिवा पण लावून घेतला आहे मंदिरामध्ये, अगरबत्ती लावली, तुळशीलासुद्धा अगरबत्ती लावायचं। तर हे माझं सकाळचं रुटीन आणि सगळ्यांचंच असतं। जसं कामातून वेळ मिळेल तसं देवपूजा वगैरे सकाळचं करायचं। सकाळचं आत्ता सध्या जरा माझ्याकडे निवांतच आहे आणि वेळसुद्धा आहे, त्याच्यामुळं मग मी सकाळी उठले की घरात झाडून लोटून झालं की आपलं देवपूजा वगैरे करून घ्यायचं, मग बाकीच्या कामांना सुरुवात होती। तर त्या दिवशी मी इथं छानपैकी आळूचे पानं लावलेले तुम्हाला मी दाखवते, खूप सुंदर आले, तर एकदम नजर लागण्याजोगे। तर ते पण पहा मस्त कॅरेटमध्ये लावले। तर मग काय देवपूजा झाली, आमचा स्वयंपाक पण झाला दोघांसाठी आणि मस्त इथं वैष्णवीसाठी आता खिचडी चालू आहे, म्हणजे फराळचं। तर आता साबुदाणा खिचडी थोडीशी जास्त बनवली, आम्ही पण थोडीफार खाऊ त्याच्यामुळं मग। आणि थोडेसे वेफर चकल्या हे तळलेले, आता बाहेर कसं पाऊस पडतो आहे ना, मग असं थोडंसं चटपटीत खायलासुद्धा आवडते, त्याच्यामुळं थोडेसेच तळले, तर जास्त नाही तळले, कारण जास्त तेलकट पण आमच्या घरामध्ये कोण खात नाही जास्त, थोडंफार खाल्लं तर खातात असं असतं। त्याच्यानंतर मग काय मस्त आज मिरचीची फोडणी दिली, बटाटा परतून टाकला आणि शेंगदाण्याच्या कुटामध्ये छान अशी खिचडी बनवली। मग दुपारचं वैष्णवीने फराळ केला, आम्हीसुद्धा जेवणं केले आणि मस्त म्हणलं चला आता थोडासा टाईम आहे तर आपल्या साडीला फॉल लावून घेऊया। मग काय मशीनवरच मी फॉल लावून घेतला, असा टीप टाकून घेतली, कारण माझ्याकडे फॉल वेडिंगची मशीन नाही आहे, तरीसुद्धा मी फॉल लावून घेते। आणि नेहमीच मी असं करते की फॉल वेडिंगची मशीन नसतानासुद्धा मशीनवरच फॉल लावून घेते। बाहेर एवढ्या त्याला जवळजवळ 100 रुपये घेतात एवढ्याशा फॉलला, मग आपल्या घरच्या घरीच बसल्या बसल्या लावून घेऊया म्हणलं। मग काय दुपारचा थोडासा टाईम पण होता, जेवणं वगैरे आवरल्याच्यानंतर मग हे काम करत बसले। तर अजिबात फॉल वेडिंगची मशीन नसतानासुद्धा फॉल लावता येतो, तुम्हीसुद्धा असा प्रयत्न करा तुमच्याकडे जर अशी साधी मशीन असेल शिलाईची तर, कारण बाहेर एवढे पैसे देण्यापेक्षा आपण घरात स्वतः हाताने। आणि मला फॉल वेडिंगचं काम पहिलंच येतं, ब्लाऊज वगैरे शिवता पण येतात, पण आता सध्या जरा कसं झालं आहे, रूम वगैरे चेंज केल्यामुळं मग इकडं जरा जास्त गिराईक वगैरे येत नाही, त्याच्यामुळं मग मी काय करते, माझं स्वतःचेच ब्लाऊज शिवते, स्वतःच्या साडीला फॉल वेडिंग लावते। पहिलं मी तिकडं राहायचे तेव्हा बाहेरचे पण ब्लाऊज वगैरे घ्यायचे, आता बघू इथं थोडी थोडी ओळख पडली ना, तर मग बाहेरचेसुद्धा ब्लाऊज घेणार। आणि फॉल वेडिंगची मशीन नसल्यामुळं मग काय फॉल वेडिंगची साडी घेत नाही मी, कारण बाहेरच्या बायकांना फॉल असं वेडिंगच्या मशीननीच लावलेलं लागतं। आणि माझं कसं असतं, मी वरची साईड हाताने लावते आणि खालच्या साईडला टिपा मारून घेते। मोठी अशी जाड टिप, जास्त अशी पातळ टिप मारायची, जास्त हे नाही मारायची जवळ, आणि मस्त फॉल लावायचं काम दुपारी चालू आहे। तर अशा पद्धतीने छानपैकी मी सगळं फॉल लावून घेतलं। साडी पण अशी हलकीच आहे, एवढी काही जास्त जड नाही आहे आणि भारी पण नाही आहे, म्हणलं चला मग कशाला बाहेर पैसे द्यायचे, आपल्याला हाताने कला जी येते ना ती आपण करायची। तर आता इथं मस्त फॉल लावायचं झालेलं आहे, साडीची गडी वगैरे मी आता घालून घेते।
आणि मग बाकीचं संध्याकाळचं परत रुटीन चालू होईल. तर छान साडी हलकी त्या दिवशी लग्नाला गेल ते तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल, आणि ज्यांनी नसेल पाहिला ते व्हिडिओमध्ये जाऊन पहा, त्यांनी दिलेली. चला मग आता हा व्हिडिओ आहे तुम्हाला 2-3 दिवसाचा, तो टाकलेला आहे मी संध्याकाळचा. तर जवळजवळ 2-3 दिवस झाला आम्हाला सँडविच बनवायचे होते. तुम्हाला मी तर बोललेच की चटपटीत अशी रेसिपी बनवायची, कारण हे सँडविच जर बाहेर घ्यायला गेलं ना तर एवढ्याशा सँडविचला 150 रुपये घेतात किंवा 100 असं काहीतरी घेतात. तर मग म्हणलं चला मस्त थोडंसं सामान आणलं घरामध्ये. काय लागतं ह्याला, सॅलड वगैरे लागतं, काकडी, टोमॅटो, बीट असं, आणि कांदा तर आपल्या घरामध्ये असतोच, आणि थोडीशी चटणी करायची, मस्त ब्रेड आणायची एखादं पाकिट, आणि घरच्या घरी मस्त सँडविच बनवायचे. तर हे सँडविच आपल्या शरीरासाठी सुद्धा हेल्दी राहतं. त्याच्यामुळं म्हणलं चला मस्त आता हेल्दी रेसिपी तुमच्यासोबत मी आज शेअर करते. तर छानपैकी थोडंसं तूप पण लावून घेतलं आहे त्या ब्रेडला, म्हणजे कसं चांगलं खरपूस असं भाजलं जातं. तर बटाटा आणि बीट उकडून घ्यायचं, बाकीचं सगळं सॅलड कच्चंच वापरायचं, बरोबर त्याच्यामध्ये उकडलं जातं. आणि मस्त वरून चीज वगैरे टाकायचं, आणि चटणी करायची, कोथिंबीर, मिरची आणि थोडंसं मीठ टाकायचं, लसूण टाकायचं, बारीक वाटून चटणी पातळसर करायची आणि ब्रेडला लावायची. एवढं सोपं आहे. आणि वाटलं तुमच्याकडं तर असेल, तुमच्याकडं असं चाट मीठ, तर ते पण लावायचं, वरून टाकायचं. नसलं तर आपलं साधं मीठ लावलं तरीही चालतं. तर मग हे सँडविचचं भांडं आहे त्याच्यामध्ये ठेवून घ्यायचं, मस्त झाकण लावायचं. पण काय करायचं, जरा भांडं पटपट खालीवर करत राहायचं, नाहीतर ते करपलं जातं. त्याच्यामुळं मग आता इथं मस्त सगळं सँडविचची तयारी झालेली. एक सँडविच पण तयार होते, आणि ब्रेड आणलेले हे तुम्हाला दाखवते. आणि हे लागतं त्याला, सॉस लागतो, टोमॅटो सॉस, तो पण लावून घ्यायचा वरच्या ब्रेडला. तर आता एक सँडविच तर बनवायला ठेवलं आहे, आता दुसऱ्यालासुद्धा असंच लावून घ्यायचं. ते दाखवते तुम्हाला कसं लावायचं. तर हे खाली चीज वगैरे टाकले, त्याच्यानंतर वरून सॉस लावला आहे, आणि मस्त ब्रेड ठेवून घेतले. ब्रेडला वरून थोडंसं तूप लावून घ्यायचं, आणि परत दुसरंसुद्धा सँडविच भाजायला ठेवलेलं आहे. तर हे सँडविच आमची वैष्णवी बनवते, आणि मी व्हिडिओ काढते, असं आमचं काम चालू आहे. तर छानपैकी इथं सँडविच तयार झालं आहे. तर असं बरेच दिवस झालं आता बनवायचं चाललं होतं घरामध्ये की करूया, बाहेरचं पण खाण्याला एवढं काय चांगलं नसतं. आणि आता कसं जास्त पाऊस वगैरे पडते, पाणी पण भरपूर खराब येते. त्याच्यामुळं म्हणलं आपलं जे काय खायचे ते घरातच बनवून खाल्लेलं बरं, नाही तर बाहेरचं कसं व्यवस्थित नसतं, स्वच्छता, साफसफाई हे असं. त्याच्यामुळं मग काय कुठलेही अशी पदार्थ बनवायचं म्हणलं की मग आपण घरी व्यवस्थित बनवतो, भाज्या वगैरे किंवा असं सॅलड धुवून घेतो. आणि इथं थोडंसं तूप पण लावून मग मस्त आता सँडविच तयार झालेलं आहे. तर हे मस्त कट केलं आहे, चीज वगैरे त्याच्यामधलं पण छान दिसते, आणि खायला पण एवढं टेस्टी लागते. मग काय 1-2 भाजले की वैष्णवी तिच्या पप्पाला आणि मला दोघांना दिले. आम्ही मस्त इथं बाहेर पाऊस पडतो आहे आणि सँडविच खायचं काम चालू आहे. चला तुम्हीसुद्धा या सँडविच खायला. आणि चॅनलला खरोखर ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल ते करून घ्या, पूर्ण व्हिडिओ पाहत जा. तर अशाच तुम्हाला परत नवीन रेसिपी पाहायला मिळतील, बाहेरचं थोडंफार पाहायला मिळेल. तर चला मग आता परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.